सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामधला दुसरा टॉपिक पाहणार आहे किंगडम प्रोटिस्टा. पहिल्या याच्यात आपण किंगडम मोनेरा पाहिलं होतं. इन द मोनेरा किंगडम ऑल बॅक्टेरियाज आर इन्क्लूड. दे आर द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड देअर cellular component is prokaryotic cell. While kingdom Protista, in which all the organism they are the unicellular, but their cellular composition is they are the eukaryotic organism. त्यांच्यामध्ये सेल हे कोणत्या प्रकारचे असते, सेल्युलर ऑर्गनायझेशन कोणत्या प्रकारचे असते, यूकॅरियोटिक, बट दे आर ऑल द प्रोकॅरियोटिक. दे आर युनिसेल्युलर अँड देअर सेल्युलर ऑर्गनायझेशन इज eukaryotic. You know that prokaryotic means the cell which does not having the nucleus, while the eukaryotic they are having the definite nucleus are present. The second type of kingdom in five kingdom system मधली पहिली मोनेरा पाहिली, दुसरी आपल्याला प्रोटिस्टा पाहिजे. कसे आहेत हे ऑर्गॅनिझम? दे आर ऑल द युनिसेल्युलर अँड देअर सेल्युलर ऑर्गनायझेशन कसं आहे त्याचं, यूकॅरियोटिक. कोणत्या प्रकारची सेल असते त्यांच्यामध्ये, यूकॅरियोटिक सेल आहे. आता दिस किंगडम प्रोटिस्टा ऑर्गॅनिझम दे आर द ऑल रिलेटेड विथ द लिंक और these organism are linked with the all higher eukaryotic organism. यांची सगळ्यांची लिंक आहे कोणासोबत, हायर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. मग पहिला आपल्याला पाहायचं आहे प्लांट लाईक प्रोटिस्टा. These plant like म्हणजे these are the protista organism but they are the plant like. These plant like protist is also commonly known as the chrysophytes. यांनाच काय म्हणतात, chrysophytes असं सुद्धा म्हणतात, because they are the plant like means they are having the some amount of chlorophyll pigment. Then they are commonly termed as, त्यांना commonly काय म्हणतात, phytoplanktons. आता what is mean by phyto? Phyto means plant and planktons means microorganism. They are the plant-like microorganism are present. Commonly they term as a phytoplankton. Phytoचा अर्थ होतो प्लांट आणि प्लॅन्क्टॉनचा अर्थ होतो मायक्रोऑर्गॅनिझम. दे आर द प्लांट-like microorganism are present. दे आर द मायक्रोस्कोपिक. कसे असतात ते, मायक्रोस्कोपिक आहे अँड दे आर फाउंड इन द ओशन. कुठे फाउंड होतात ते, ओशनमध्ये. मीन्स दे आर द डीप इन द ओशन. दीज प्रोटिस्ट ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट. देन what are they referred as? Most of them are referred to as a diatoms. त्यांना काय म्हटलेलं आहे, डाय म्हणजे टू आणि दोन ॲटम्स आहे. आता दोन ॲटम्स म्हणजे काय, द सेल वॉल ऑफ द डायॲटम इज कंपोज ऑफ टू वॉल्स. दोन आहेत, तुम्ही शिंपला पाहिले असतील तर वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अशी दोन हॉल्स असतात अँड इट इज लुक लाईक द सोप केस. कशासारखं दिसतं ते डायॲटम, it is look like the soap case. Their cell wall of diatom is composed of two overlapping walls. दोन overlapping walls नी ही बनलेली असते त्याची सेल वॉल. आफ्टर सम इयर, काही काळाने ही जी रिमेनिंग सेल वॉल ऑफ डायॲटम त्याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज द डायॲटॅमस अर्थ. त्याला काय म्हटलं जातं, डायॲटॅमस अर्थ. अँड दिस डायॲटॅमस अर्थ इज यूज फॉर द पॉलिशिंग पर्पज. कशासाठी वापरला जातो तो, पॉलिशिंग अँड ऑल्सो यूज इन द फिल्ट्रेशन. तुम्ही जर फिल्टर पाहिलं असेल तर त्या फिल्टरमध्ये एक बारीक प्रकारची वाळू असते आणि ही वाळू कशाची असते, इट इज कॉल्ड ॲज द डायॲटॅमस अर्थ. ही प्रोटिस्ट जे आहे डायॲटॅमस असतात ते ओशनच्या खाली एका शिंपल्यांमध्ये किंवा दे त्याची सेल वॉल ही कशाने कंपोज झाली असते, दोन वॉल्सनी कंपोज झाली असते. काही काळाने ही जी राहिलेली सेल वॉल आहे डायॲटमची त्याला डायॲटॅमस अर्थ म्हणतात आणि त्याचा उपयोग हा पॉलिशिंग आणि फिल्ट्रेशनसाठी केला जातो. मग थस विल आर सीन द प्रोटिस्ट, दे आर द प्लांट लाईक प्रोटिस्ट. काय म्हणतात त्याला कॉमनली, दॅट इज द क्रायसोफायटा. कॉमनली टर्म ॲज अ फायटोप्लॅन्क्टन्स. फायटो म्हणजे प्लांट आणि प्लॅन्क्टॉन्स मीन्स मायक्रोऑर्गॅनिझम. कुठे पाहायला मिळतात, ओशनमध्ये. काय म्हटलं जातं त्यांना, डायॲटम्स. आणि ह्या डायॲटम्सची जी सेल वॉल आहे ही कशी असते, ओव्हरलॅपिंग, टू ओव्हरलॅपिंग वॉल्स. इट इज लुक लाईक द सोप केस. आणि काही काळाने ही जी सेल वॉल आहे इट विल बी नोन ॲज द डायॲटॅमस अर्थ
इट इज यूज फॉर द पॉलिशिंग अँड द फिल्ट्रेशनसाठी त्याचा वापर केला जातो. सेकंड आहे फंजाय लाईक प्रोटिस्ट. आता फंजाय इट इज कॉमनली नोन ॲज द मॅक्सोमायसिड्स. यांना काय म्हटलेलं आहे? मॅक्सोमायसिड्स. अँड दे आर मोस्टली फाउंड ऑन द डिकेइंग लीव्ज. जे डिकेइंग लीव्ज आहे किंवा डिके म्हणजे काय, सडकं जे लीव्ज असतात किंवा सडलेले जे पानं असतात त्या पानांवर आपल्याला हे फंजाय लाईक प्रोटिस्ट पाहायला मिळतात. इन धिस वे दिस इज द फर्स्ट. आता थर्ड आपल्याला पाहिजे आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. नाऊ third type is animal like protist. These animal like protist is also termed as a protozoans. त्यांना अजून काय म्हटलं जातं? प्रोटोझोन्स म्हणतात. These animals belonging to animal like protists or protozoans, they lack the cell wall. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सेल वॉल नसते. अँड दे आर द हेटेरोट्रॉपस. कसे आहेत ते? हेटेरो मीन्स दॅट इज दे आर डिपेंड ऑन द अनदर ऑर्गॅनिझम. Then these organisms belonging to animal like protists or protozoans, they are the primitive animal. हे सगळ्यात पहिले ॲनिमल आहे. फॉर एक्झाम्पल अमिबा तुम्हाला माहिती आहे इट इज ओनली वन सेल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. प्रिमिटिव्ह ॲनिमल आहे. these protozoans are primitive. For example amoeba. These amoeboid protozoans, they are having the locomotory organ that is known as the pseudopodia. त्यांना लोकोमोटरी ऑर्गन असतात. आता तुम्हाला अमिबा माहिती असेल. अमिबा दे आर द डज नॉट हॅविंग द डेफिनाइट शेप. सपोज हियर देअर इज द प्रे इज और देअर फूड इज प्रेझेंट, they can move or they can form the pseudopodia towards this prey, engulf that prey, and they can be, that is again change their shape. हा जो लोकोमोटरी ऑर्गन आहे सुडोचा अर्थ होतो फॉल्स अँड पोडिया मीन्स लेग. दे कॅन फॉर्म्स द फॉल्स लेग्स फॉर देअर लोकोमोशन. These amoeboid protozoans, they are having the pseudopodia as a locomotory organ. Then these amoeba are the free living. कसे आहेत हे अमिबा? फ्री लिव्हिंग आहे. आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आहे. त्यातला पहिला आहे एंटॅमिबा. एंटॅमिबा हिस्ट्रोलिटिका असं त्याचं पूर्ण नाव आहे. हा जो पॅरासाइट्स आहे दे आर द एंडो पॅरासाइट. एंडो म्हणजे आत आणि शरीराच्या आत राहणारा आहे म्हणून त्याला एंडो पॅरासाइट म्हणतात. अँड दे कॅन कॉजेस द अमिबाइक डिसेंट्री. कोणता डिसीज कॉज करतात ते? अमिबाइक डिसेंट्री. कोणता प्रोटोझोन आहे? एंटॅमिबा हिस्ट्रोलिटिका असं त्याचं पूर्ण नाव आहे. एंटॅमिबा इज द एंडो पॅरासाइट विच इज कॉजेस द डिसीज नोन ॲज द अमिबाइक डिसेंट्री. Then another protozoans that is known as the trypanosoma. कोणता आहे? trypanosoma. It is also the protozoans which is commonly flagellated protozoan. या अमिबामध्ये सुडोपोडिया तयार करतात पण यांच्यामध्ये एक प्रकारचा फ्लॅजेला असतो. फ्लॅजेला मीन्स इट इज अ लॉंगर और थ्रेड लाईक स्ट्रक्चर आर प्रेझेंट. फॉर एक्झाम्पल दिस इज द सेल आणि या सेलला असे फ्लॅजेला असतात. मीन्स दे आर हॅव्हिंग द हेअर लाईक प्रोजेक्शन. लॉंगर असतात. लॉंगर असेल तर फ्लॅजेला, स्मॉलर असेल तर त्याला सिलिया म्हणतात. तर हा जो आहे ट्रिपॅनोसोमा हा फ्लॅजेलेटेड पॅथोजन आहे अँड दे कॅन कॉजेस द डिसीज नोन ॲज द स्लीपिंग सिकनेस. काय तयार करतात ते? कोणता डिसीज कॉज करतात? स्लीपिंग सिकनेस. ट्रिपॅनोसोमा इज कॉमनली फ्लॅजेलेटेड that is the pathogen. It is not forms the pseudopodia but they are having the longer thread-like structure known as the flagella for their movement and they can causes the disease known as sleeping sickness. म्हणजे सतत त्या माणसाला झोप येते, स्लीपिंग सिकनेस असं त्याला म्हणतात. Then another one example of this protozoan, well-known example is Plasmodium. Plasmodium it is the sporozoan protozoan. म्हणजे they can forms the spore. स्पोअर तयार करतात म्हणून त्याला स्पोरोझोन प्रोटोझुआ असं म्हणतात अँड दे कॅन कॉजेस द डिसीज नोन ॲज द मलेरिया. कोणता डिसीज कॉज करतात? मलेरिया. दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ ॲनिमल लाईक प्रोटोझोन. त्यांना कॉमनली प्रोटोझुआ म्हणतात आणि त्यामध्ये आपण अमिबाचं एक्झाम्पल पाहिलं, एंटॅमिबा पाहिलं, ट्रिपॅनोसोमा पाहिलं आणि प्लाझ्मोडियम. नेक्स्ट वी आर सीन इन द दॅट इज द प्रोटिस्टा dinoflagellates. The dinoflagellates. These dinoflagellates they are the again involved in the kingdom Protista.
these are the aquatic and photosynthetic. कसे ऑर्गॅनिझम असतात हे? Aquatic means they are totally live in the water and photosynthetic means they can involve in the process of photosynthesis. Then their cell wall is made up of, त्यांची जी cell wall असते it is made up of cellulosic stiff plates. कशाने बनलेली असते ही? सेल्युलोजिक म्हणजे सेल्युलोजची असते, पण सेल्युलोज हे स्टिफ प्लेट्स बनलेली त्यांची सेल वॉल असते. देन दीज ऑर्गॅनिझम दे हॅव फोटोसिंथेटिक पिगमेंट. त्यांच्यामध्ये काय आहे? फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे विच इज दे मे बी द येलो कलर, ग्रीन और ब्राउन और ब्लू और रेड कलरमध्ये हे फोटोसिंथेटिक पिगमेंट आपल्याला पाहायला मिळते. याचं वेल नोन एक्झाम्पल आहे दॅट इज द मोनोक्सिलिया. It is the dinoflagellate and it is famous for the red tide. Red tide म्हणजे काय? There is the, तुम्हाला माहिती आहे भरती ओहोटी येते समुद्राला, त्या समुद्रामध्ये रेड टाईड म्हणून ते फेमस आहे कारण ह्या डायनोफ्लॅजेलेट्समुळे तो सी हा कसा अपियर होतो? रेड अपियर होतो. त्याचं एक्झाम्पल आहे दॅट इज द गोनाक्सोलिया. हा गोनाक्सिलिया हा जो आहे हा डायनोफ्लॅजेलेट्स आहे आणि तो कशासाठी फेमस आहे? रेड टाईडसाठी. जेव्हा हा पूर्ण रेड म्हणजे याचं प्रमाण वाढतं तेव्हा तो सी कसा अपियर होतो? रेड अपियर होतो. देन नेक्स्ट आहे दॅट इज द फिफ्थ टाईप इज नोन ॲज द युग्लिनॉइड्स. त्यानंतरचं आहे युग्लिनॉइड्स. आता व्हॉट इज दिस युग्लिनॉइड्स? दिस युग्लिनॉइड्स ऑर्गॅनिझम दे लॅक द सेल वॉल. त्यांच्यामध्ये सेल वॉल नसते बट दे आर हॅव्हिंग द टफ कव्हरिंग. त्यांच्यावर एक काय असते? टफ कव्हरिंग असते आणि दिस कव्हरिंग इज द प्रोटीनस पेनिसेल. काय आहे? प्रोटीनस पेनिसेल आहे. दे आर द टफ कव्हरिंग बिकॉज दे कॅन हॅव्हिंग द लॅक द सेल वॉल. कोणची सेल वॉल नाही पण त्यांच्यावर एक टफ कव्हरिंग असतं. कशाचं कव्हरिंग असतं? ते प्रोटीनस मटेरियल आहे दॅट इज द पेनिसिल. देन दे कॅन पजेस द 2 फ्लॅजेला. यांच्यामध्ये किती फ्लॅजेला असतात? 2 फ्लॅजेला. याच्या आधी आपण पाहिलं ॲनिमल लाईक दे आर हॅव्हिंग द that is only one flagella is present for the locomotory organ but they are having the 2 flagella. One is shorter and one is the longer flagella are present. Then these euglenoids they can be in absence of light. समजा तिथे लाईट absence असेल तर अशा वेळेस they are behave as a heterotrophs. कसे बिहेव करतात ते? heterotrophs. But in presence of light they can perform the process photosynthesis. Means in presence of light they can make their own food material with the help of that is the different types of pigment are present. In this way they are the that is the different types of kingdom protista. यामध्ये आपण plant like protist पाहिले, त्यानंतर fungi like protist पाहिले, animal like protist पाहिले, dinoflagellates पाहिले आणि युग्लिनॉइड पाहिले. दिस इज द सेकंड टाइप ऑफ 5 किंगडम सिस्टीम मधली सेकंड टाइप आहे दॅट इज नोन ॲज द प्रोटिस्टा. नाउ द थर्ड किंगडम इज किंगडम प्लांटी. 5 किंगडम सिस्टीम मधला पहिला मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा पहिला, तिसरं किंगडम प्लांटी. दिस किंगडम प्लांटी दे आर द डॉमिनेटेड बाय ऑटोट्रॉप्स. हे सगळे जेवढेही यामध्ये सगळे किंगडम प्लांटी म्हटल्यानंतर सगळेच्या सगळे प्लांट इन्व्हॉल्व होतात अँड दे आर डॉमिनेटेड बाय म्हणजे त्यांच्यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टर काय आहे? दे आर द ऑटोट्रॉप्स म्हणजेच दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. बट इन दे आर द सम आर द सेमी ऑटोट्रॉप्स. काही हे कसे असतात? सेमी ऑटोट्रॉप्स असतात म्हणजे टोटली दे कॅनॉट बी डिपेंड ऑर दे कॅनॉट बी इन्व्हॉल्व इन द फोटोसिंथेसिस. त्यामधले जे काही असतात ते मेंबर्स ऑफ इन्सेक्टिव्होरस प्लांट. ते कसे असतात? इन्सेक्टिव्होरस प्लांट आहे. फॉर एक्झाम्पल दॅट इज द व्हेनस फ्लाय ट्रॅप. हा जो प्लांट आहे किंवा त्याचं एक्झाम्पल आहे पिचर प्लांट. दे आर इन्व्हॉल्व इन द इन्सेक्टिव्होरस प्लांट. जर तुम्ही पाहिलं असेल तर दे आर हॅव्हिंग द असं बॅग लाईक अपिअरन्स. अशा प्रकारचं असं बॅग लाईक अपिअरन्स असते आणि त्याच्यावर दे आर हॅव्हिंग द लाईक दीज the flap is present. When any insect is come in the they can capture it and they can digest it. त्यांना ते डायजेस्ट करतात म्हणून त्याला इन्सेक्टिव्होरस प्लांट म्हणतात. ही फ्लॅप बंद होते आणि आतमध्ये गेल्यानंतर दे कॅन हॅव्हिंग द सम पॉयझनस मटेरियल. दे कॅन डायजेस्ट दॅट इन्सेक्ट अँड दे कॅन दॅट इज
बिहेव ॲज अ हेटेरोट्रॉप्स. ते काय म्हणून बिहेव करतात? हेटेरोट्रॉप्स. दे आर ऑल्सो नोन ॲज द इन्सेक्टिव्होरस प्लांट. त्याचे एक्झाम्पल आहे व्हेनस फ्लायट्रॅप ऑर द पिचर प्लांट. दे आर मोस्टली डॉमिनेटेड बाय, डॉमिनंट कॅरेक्टर काय आहे? ऑटोट्रॉप्स आहे, पण ते सम आर द सेमी ऑटोट्रॉप्स आर प्रेझेंट. सम आर दे आर द हेटेरोट्रॉपिक पॅरासिटिक लाईक प्लांट. काही हे हेटेरोट्रॉपिक असतात. हेटेरोट्रॉपिक म्हणजे दे आर डिपेंड ऑन टोटली ऑन द अनदर ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल दॅट इज द कुस्कुटा प्लांट. दीज आर द plant, they are the heterotropic parasitic plant are present. They are does not perform the photosynthesis किंवा ऑटोट्रॉप्स नाही आहे, ते हेटेरोट्रॉपिक आहे आणि पॅरासिटिक म्हणून ते ॲक्ट होतात. देन द मेंबर्स ऑफ दिस किंगडम, या किंगडममध्ये असणारे जेवढेही ऑर्गॅनिझम किंवा जेवढेही प्लांट आहेत ते आर द मल्टी सेल्युलर. कसे असतात हे? मल्टी सेल्युलर. अँड विच इज द cellular organization? They are having the eukaryotic cell are present. कोणच्या? मल्टी सेल्युलर आहे आणि प्रत्येक सेल ही कोणचं ऑर्गनायझेशन आहे? यूकॅरियोटिक सेल ऑर्गनायझेशन. अँड ऑल्सो दे आर हॅव्हिंग द क्लोरोफिल. Chlorophyll, it is the photosynthetic pigment which are involved in the photosynthesis. Then the cell wall of the that is member plant. प्लांट मधले ज्या सेल आहे त्याची जी सेल वॉल आहे इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. कशाची बनलेली असते? सेल्युलोजची बनलेली असते. अँड दीज प्लांट दे कॅन शोज द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. त्यांची जी लाईफ सायकल आहे त्या लाईफ सायकलमध्ये 2 डिस्टिंक्ट फेज असतात. त्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन मीन्स दे आर हॅव्हिंग द स्पोरोफाइट फेज अँड द गॅमिटोफाइट फेज. जर मॅच्युअर प्लांट पाहिला तर तो कोणत्या फेजमध्ये असतो? स्पोरोफाइट. मीन्स दे आर हॅव्हिंग द 2n नंबर ऑफ क्रोमोझोम व्हाईल दे कॅन हॅव्हिंग द, म्हणजे स्पोरोफायटिक फेजमध्ये आहे, मग ते कोणत्या फेजमध्ये जातात? गॅमिटोफाइट फेज. गॅमिटोफाइट अगेन दे कॅन कम इन टू स्पोरोफाइट. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे स्पोरोफाइट झाली की गॅमिटोफाइट, अगेन गॅमिटोफाइट झाली की स्पोरोफाइट, आणि त्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतात. आणि ही लाईफ सायकल या 2 फेजेसमध्ये ते कंप्लीट करतात. देन दे आर हॅव्हिंग द 2 मेजर ग्रुप. 2 मेजर ग्रुप आहे किंगडम प्लांटीमध्ये. पहिला आहे क्रिप्टोगॅम्स आणि दुसरा आहे फिनरोगॅम्स. याची डिटेल स्टडी तुम्हाला पुढच्या चॅप्टर किंगडम प्लांटीमध्ये आपल्याला टोटल ही याच्यामध्ये किंगडम प्लांटीमध्ये आपल्याला त्याचे टाईप्स, त्याचे मेजर ग्रुप स्टडी करायचे आहे. त्यामध्ये आपल्याला 2 मेजर ग्रुप आहे किंगडम प्लांटीमधले, क्रिप्टोगॅम आणि फिनरोगॅम. मग परत फिनरोगॅम इट इज डिव्हायडेड इंटू द डिफरंट टाइप्स ऑफ दॅट इज द group. In this way this is the kingdom plantae. In short we are the studied, while in the chapter next chapter जे आहे त्याच्यामध्ये किंगडम प्लांटी तुम्हाला डिटेल स्टडी करायची आहे. तर 5 किंगडम सिस्टीम मधली ही तिसरी किंगडम आहे किंगडम प्लांटी. यामध्ये जेवढाही डायग्राम्स वगैरे आहेत ते तुम्ही टेक्स्टबुक्समधून तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करा. त्याच्यामध्ये युग्लिनॉइडची आहे, पॅरामेशियमची डायग्राम आहे ती तुम्ही ड्रॉ करा.